लवंग आपण मसाला म्हणून स्वयंपाकघरात वापरतो, मात्र ही लवंग जेवण जितके चवदार बनवते तितकेच तिचे आपल्या आयुष्यात धार्मिक महत्त्व देखील आहे, हे अनेकांना माहीत नसते. लवंग ही देखील लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे लवंगाचे काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन कृपा करते, असे म्हणतात. आयुष्यात अनेक अडचणी असतात. काहींकडे बक्कळ पैसा असतो, मात्र कौटुंबिक सुख त्यांच्याकडे नसते. तर काहींना पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, डोक्यावर कर्ज असते, नकारात्मकता जाणवते. या सर्व समस्यांवर लवंग उपायकारक असल्याचे सांगतात. लवंगाचे काही उपाय केल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो असल्याचे दिसले आहे. पाहूयात लवंगाचे कोणते उपाय करावेत. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हातात 2 लवंगा घेऊन त्यावर थोडे गुलाब पाणी घ्यावे. आपल्या देवघरात देवी लक्ष्मीसमोर बसून हातात लवंग, गुलाब पाणी घेऊन आपली मनोकामना सांगावी. त्यानंतर त्या लवंगा देवीच्या चरणी ठेवाव्यात. असे 5 शुक्रवार करावे. याने लाभ मिळतो असे मानतात. जर तुम्ही पैशाच्या समस्येने अतिशय ग्रासले असाल, डोक्यावर कर्ज झाले असेल, तर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन 5 लवंगा या देवीच्या चरणी ठेवाव्यात. आपली मनोकामना देवीला सांगावी. त्यानंतर देवीला वाहिलेल्या लवंगा उचलून आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटात ठेवाव्यात. तुम्ही जर व्यवसायात कर्जबाजारी झाले असाल तर त्या लवंगा तुमच्या दुकान किंवा ऑफिसमधील तिजोरीत, गल्ल्यात गुप्त ठेवाव्यात. कौटुंबिक वातावरण चांगले नसेल, कुटुंबात सतत वाद होत असतील, तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही एका मातीच्या भांड्यात लवंगा, विलायची आणि कापूर घेऊन त्या जाळाव्यात. हा उपाय शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करावा. लवंग जाळलेला धूर सर्व घरात फिरवावा. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा बाहेर जाते, असे म्हणतात. घरातील वातावरण देखील सकारात्मक होते. नवरा बायकोचे भांडण सुरू असेल, नात्यातील प्रेम कमी झाले किंवा स्पार्क गेला असे वाटत असेल, तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी तमालपत्रावर लवंग घेऊन आपली मनोकामना देवीला सांगून ती लवंग तमालपत्रासहित जाळावी. त्याची राख घराबाहेर फुंकर मारून उडवून द्यावी. यामुळे नात्यात प्रेम भरू लागते, अशी मान्यता आहे.